हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाची जी परीक्षा होणार आहे, जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागाची, त्या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान या घटकाचे महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. कारण सामान्य ज्ञान हा खूप व्हास्ट विषय आहे आणि एवढं वाचत बसला तर जो कमी कालावधीमध्ये आहे त्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही. म्हणून संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा. अतिशय महत्त्वाची माहिती मी दिलेली आहे आणि राहिलेल्या कालावधीमध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक्स करायचे आहेत की ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारलेच जातात, त्या टॉपिकची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज कलाशाखा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत आणि ही पुस्तकं दुकानावर विकत भेटत नाहीत, फक्त माझ्याकडेच भेटतात. ती मी पोस्टाने तुम्हाला पाठवतो. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला पुस्तकांची माहिती दिली जाईल. आता पहिला मुद्दा असा आहे की सामान्य ज्ञान या घटकामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होतो आणि सामान्य ज्ञान जे आहे ना, आपल्याला 15 मार्कांसाठी विचारणार आहेत पहा. आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी यांचा समावेश होतो. पण आपलं ही जी आरोग्य विभागाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पंचायत राज एवढं महत्त्वाचं नाही. आला तर एखादा प्रश्न येईल त्याच्यावर, पण इतिहास, भूगोल, राज्यघटना हे 3 खूप महत्त्वाचे आहेत. चालू घडामोडीचा सुद्धा आपण विचार केला तर 28 फेब्रुवारी 2021च्या पेपरमध्ये चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न नव्हते. एखादा प्रश्न होता, परंतु एवढे काय असे जास्त प्रश्न नव्हते. पण इतिहास, भूगोल आणि राज्यघटना याच्यावर सर्वात जास्त प्रश्न होते. तर आपण या सर्वांची माहिती पाहूयात. त्याच्या आधीनं चालू घडामोडी या घटकामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे त्याची मी तुम्हाला माहिती देतो. तर चालू घडामोडीमध्ये ना जे पुरस्कार आहेत, मान, सन्मान आणि पुरस्कार, मग ते भारतरत्न पुरस्कार असेल, जे काही वेगवेगळे पुरस्कार आहेत त्या महत्त्वाच्या पुरस्कारांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर क्रीडाविषयक ज्या चालू घडामोडी आहेत, क्रीडाविषयक की त्याच्यामध्ये टेनिस संबंधित महत्त्वाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा त्या कोणी जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता T20चा विश्वकप, त्याच्यानंतर टेस्ट सिरीजचा विश्वकप सुरू आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्याचं आयोजन कुठं झालं होतं, कोणत्या देशामध्ये, कोणत्या शहरात. त्याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेच्या संदर्भात कोणत्या देशामध्ये होणार आहेत. अशा ज्या काही महत्त्वाच्या क्रीडाविषयक घडामोडी आहेत, ज्या मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्यांचं आयोजन कोणत्या देशामध्ये झालेलं आहे किंवा होणार आहे, या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर चालू घडामोडीला एवढं महत्त्व देऊ नका, कारण 28 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये तरी चालू घडामोडीला एवढं महत्त्व नव्हतं. आणि करायचंच असेल तर मी सांगितलं ते टॉपिक करा की सर्व पुरस्कार आणि क्रीडाविषयक चालू घडामोडी, त्याच्यामध्ये क्रिकेट आणि टेनिस या 2 खेळावर जास्त फोकस करा, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. आता भूगोल या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक आपण पाहणार आहोत. आणि भूगोलची विभागणी 3 भागांमध्ये होते: महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, भौतिक भूगोल. तर त्याच्यामध्ये मी सर्वात आधी महाराष्ट्राच्या भूगोलची माहिती तुम्हाला देणार आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय महत्त्वाचं आहे पहा. तर महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. आता याच्यामध्ये स्थान आणि विस्तारामध्ये पण काय करायचे आपल्याला, तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टीची लांबी, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. मी जे सांगत आहे ना तेवढं पाठच करून ठेवा. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे आपल्याला करायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे. त्याच्यानंतर जे दुसरं आहे ना त्याच्यामध्ये पहा, महाराष्ट्राच्या शेजारी असलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश. याच्यावर महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे, दक्षिणेला कोणतं राज्य आहे, आग्नेयेला कोणतं राज्य आहे, पूर्वेला कोणतं राज्य आहे, या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे. आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ना याच्यात काय खूप डिटेल्समध्ये वाचायचं नाही, फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत की जे विशिष्ट गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. जसं 28 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता, संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता, तर नागपूर. या स्वरूपाचं. द्राक्षांसाठी प्रसिद्ध नाशिक. समाजसुधारकांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, रत्नागिरीला. देवदेवळांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. या स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ना
ते या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचे आहेत. तर हे माहिती असू द्या. त्याच्यानंतर जिल्ह्याची टोपण नावं, की 2 जिल्हे आहेत ज्यांना किल्ल्यावरून नावं प्राप्त झालेली आहे. सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे. आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग, रायगड आणि जे मुंबई उपनगर या 3 जिल्ह्यांचे मुख्यालय कुठं आहेत, हे माहिती असू दे. तर जिल्ह्यावर या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, की जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे, जिल्ह्यांचे टोपण नावं आणि मी जे 3 जिल्हे सांगितले त्या 3 जिल्ह्यांचे मुख्यालय. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग व प्रादेशिक विभाग. त्याच्यामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत, 5 प्रादेशिक विभाग आहेत. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग. आता या प्राकृतिक विभागामध्ये ना आपल्याला जे शिखर आहेत, शिखरांचा समावेश मी नंतर पुढे सेपरेट केलेला आहे म्हणा त्याच्या खालच्याच टॉपिकमध्ये. पण प्राकृतिक विभागामध्ये कोकण किनारपट्टीची थोडक्यात माहिती, त्याच्यानंतर पठारी प्रदेश आहे. तर ही माहिती सर्व प्राकृतिक विभागामध्ये येते, ते तुम्ही पाहून घ्या. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. आता हे थंड हवेच्या ठिकाणामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. जिल्ह्याचं नाव विचारतात आपल्याला, की लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे. आणि महाराष्ट्रातील शिखर म्हणजे सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. आणि इतर जे महत्त्वाचे पहिले 5 टॉपचे शिखर आहेत त्यांची माहिती असू द्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नदी प्रणाली. आपल्याला 28 फेबच्या परीक्षेमध्ये गोदावरी नदीचा उगम कुठे झाला असा प्रश्न आलेला आहे काही पेपरमध्ये. तर कोणत्या नदीचा उगम कुठे झालेला आहे, नद्यांची लांबी, नद्यांच्या उपनद्या आणि नद्यांच्या काठावर असलेली ठिकाणं, नद्याच्या संगमावर असलेली ठिकाणं, हे सर्व तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील धरणांची माहिती. आता हे जे धरणं आहेत ना, या धरणांमध्ये की कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि धरणाचं जे जलाशय आहे त्या जलाशयाची काय नावं आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील अभयारण्य व राष्ट्रीय उद्याने. तर राष्ट्रीय उद्यानं जी आहेत ती राष्ट्रीय उद्यानाची नावं आणि ती कोणत्या जिल्ह्यात आहेत हे माहिती असू द्या. त्याच्यानंतर सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं, तसंच अभयारण्याच्या बाबतीतसुद्धा आहे सर्वात मोठं अभयारण्य कोणतं आणि अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आणि औष्णिक विद्युत प्रकल्प. हे खूप छोटे छोटे टॉपिक आहेत बरं का, मी सेपरेट का केलेले आहेत, तुम्हाला ते अभ्यास करायला सोपं जावं, तुम्हाला कळावं यासाठी. म्हणजे तो जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे आणि औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला विचारलं जातं, की पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. महाराष्ट्रातील फळांसाठी प्रसिद्ध जिल्हे. आता ॲक्च्युली हा भाग वर जिल्हे जे मी दिलेला आहे त्याच्यामध्येच येतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील उद्योगधंदे व विद्यापीठे. त्याच्यामध्ये कोणता उद्योग म्हणजे कोणता जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि विद्यापीठांचे म्हणजे नावं देतात आणि ते कोणत्या शहरामध्ये आहे किंवा त्याची स्थापना केव्हा झाली या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील लोकसंख्या. तर लोकसंख्या फार डिटेल्समध्ये करू नका, की फक्त महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर प्रमाण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण माहिती असणं आवश्यक आहे. एवढी ढोबळच माहिती असू द्या, फार डिटेल्समध्ये जाऊ नका. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग यांची माहिती. महाराष्ट्रातील लेण्या, ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठं आणि अष्टविनायक. याच्यामध्ये हे अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत किंवा त्यांची नावं वगैरे विचारली जाऊ शकतात. तर हे सर्व जे टॉपिक आहेत हे महाराष्ट्राच्या भूगोलचे आहेत. आता भारताच्या भूगोलमधील महत्त्वाचे टॉपिक्स आपण पाहणार आहोत. आता भारताच्या भूगोलमधील महत्त्वाचे टॉपिक्स पहा. त्याच्यामध्ये भारताचे स्थान व विस्तार. याच्यामध्ये फक्त 3च गोष्टी लक्षात ठेवा. भारताचं क्षेत्रफळ किती आहे, त्याच्यानंतर भारताची उत्तर दक्षिण लांबी, भारताची पूर्व पश्चिम लांबी हे लक्षात ठेवा आणि अजून एक भारताच्या शेजारी असलेले देश हे लक्षात असू द्या. त्याच्यापुढे भारताचे प्रशासकीय व प्राकृतिक विभाग. त्याच्यानंतर हे प्रशासकीय विभागामध्ये भारतात एकूण किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत याची माहिती येते. प्राकृतिक विभागामध्ये पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश असे जे वेगवेगळे प्राकृतिक विभाग आहेत त्यांची माहिती येते. त्याच्यानंतर भारतातील नदी प्रणाली. महत्त्वाच्या नद्यांची फक्त माहिती ठेवा. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू, जे काही महत्त्वाच्या नद्या आहेत तेवढ्याची फक्त माहिती असू द्या. त्याच्यानंतर भारतातील राष्ट्रीय उद्याने. याच्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे याच्यावर प्रश्न येतात. भारतातील सरोवरे, कोणतं सरोवर कोणत्या राज्यात आहेत हे प्रश्न येतात. भारतातील सण व संबंधित राज्य. हमखास प्रश्न विचारले जातात याच्यावर, की एखाद्या सणाचं नाव देतात आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं विचारतात.
भारतातील नृत्य व संबंधित राज्ये हा सुद्धा टॉपिक हमखास विचारला जाणार आहे की कोणत्या राज्यात म्हणजे एखादा डान्सचं नाव देतात ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे. भारतातील ऐतिहासिक स्मारक स्थळं व मंदिरे यांची पण माहिती विचारली जातात की मीनाक्षी मंदिर कुठं आहे वगैरे या स्वरूपाचं. त्याच्यानंतर भारतातील थंड हवेची ठिकाणे, महत्त्वाच्या व्यक्ती व त्यांची समाधीस्थळे हमखास विचारले जाणारे प्रश्न. त्याच्यानंतर भारतातील राज्य व त्यांच्या राजधान्या. आता हे राज्य व राजधान्या आहेत ना, याच्यामध्ये खास करून ईशान्य भारतातील जे राज्य आणि आहेत त्या राज्यांच्या राजधान्या खास करून लक्षात ठेवा, त्याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात ईशान्य भारतातील. तर हे झाले भारताच्या भूगोलमधील महत्त्वाचे टॉपिक. आता आपण भौतिक भूगोलमधील महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सूर्यमाला 28 फेब्रुवारीच्या परीक्षेला सूर्यमालेवर प्रश्न आला होता की सर्वात तप्त ग्रह कोणता आहे असा प्रश्न आला होता. त्याच्यानंतर ठळक व ठळकांचे प्रकार, वातावरण 28 फेब्रुवारी 2021च्या परीक्षेमध्ये वातावरणावर सुद्धा एक प्रश्न आला होता. त्याच्यानंतर महासागर व जलावरण आणि कालगणना. तर हे 5 टॉपिक आपल्याला भौतिक भूगोलमध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर राज्यघटनेमधील महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत ते पहा. तर राज्यघटनेमध्ये राज्यघटनेची निर्मिती, याच्यामध्ये घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली, ती तारीख, कुठे झाली, त्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, हे सर्व याच्यामध्ये पाठ पाहिजे तुम्हाला. भारतीय राज्यघटनेने इतर देशांकडून घेतलेली तत्त्वे, की एखादं तत्त्व आपल्याला देतात जसं मार्गदर्शक तत्त्व कोणाकडून घेतलं, घटना दुरुस्ती कोणाकडून घेतलं, या स्वरूपाचे ते प्रश्न आहेत. मूलभूत हक्क खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. मूलभूत कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे. मार्गदर्शक तत्त्वे, हे जे 3 म्हणजे हे जे पहिले 5 घटक आहेत ना, हमखास या 5 घटकांवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा, याच्यामध्ये खूप डीपमध्ये तुम्ही करू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की लोकसभेमध्ये एकूण किती जागा असतात, महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये किती जागा असतात, राज्यसभेमध्ये एकूण किती जागा आहेत, महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये किती जागा असतात, एवढंच फक्त लक्षात ठेवा. घटक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद, याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत हे लक्षात ठेवा. विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत आणि भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता पश्चिम बंगालने नव्यानं प्रस्ताव पाठवलेला आहे की विधान परिषद स्थापन करण्यासाठी, परंतु अजून तो मंजूर झालेला नाही. तर ह्या सर्व गोष्टी माहिती असू द्यात. भारतातील न्यायव्यवस्था, त्याच्यामध्ये उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांची माहिती विचारली जाते की सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे, त्याच्यानंतर भारतात एकूण उच्च न्यायालय किती आहेत, किंवा केरळ या राज्याचं उच्च न्यायालय कुठं आहे, या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. किंवा महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालय आहे मुंबई, त्याचे खंडपीठं किती आहेत, कोणत्या शहरामध्ये खंडपीठ आहे, कोणत्या शहरात खंडपीठ नाही, या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर हे होतं राज्यघटनेचे महत्त्वाचे टॉपिक्स. आता इतिहास या विषयाचे महत्त्वाचे टॉपिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये मराठ्यांचा इतिहास, याच्यावर आपल्याला 28 फेब्रुवारी 2021च्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न आले होते की पहिले पेशवे आणि अजून शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर एक प्रश्न होता. त्याच्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन, त्याच्यानंतर जे पेशवे होऊन पेशवे झालेले आहेत त्या पेशवाईची माहिती, तर याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्लासीचं युद्ध, याच्यामध्ये तारीख म्हणजे प्लासीचं आणि बक्सरचं युद्ध, याच्यामध्ये युद्धाच्या तारखा 2 तारखा आहेत, त्या प्लासीचं वेगळी आणि बक्सरचं वेगळं, ते कोणामध्ये झालं, कोण विजयी झालं. त्याच्यानंतर ते कोणत्या राज्यात आहे प्लासी आणि बक्सर. 1857च्या उठावामध्ये उठावाची सुरुवात कुठे झाली, कधी झाली, त्याच्यानंतर पहिले हुतात्मा कोण आणि कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली, पहिलं अधिवेशन कोणत्या शहरात झालं, सुरुवातीचे जे महत्त्वाचे अधिवेशन आहेत त्याचे अध्यक्ष कोण होते, याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी केलेल्या सर्व आंदोलनाची माहिती, त्याच्यामध्ये असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन, चलेजाव आंदोलन, हे सर्व. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आहे की भारतातील क्रांतिकारकांचे कार्य, त्याच्यामध्ये जेवढे काही क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत भारतामध्ये त्या सर्वांचे कार्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वगैरे सर्व.
त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे जे कार्य आहे त्याची माहिती असू द्या, आणि भारताचे गव्हर्नर व व्हाईसरॉय यांच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येतील. आता हे मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगितले, याचा अर्थ याच्या बाहेरच्या टॉपिकवर प्रश्न येणार नाहीत का असं नाही. याच्या व्यतिरिक्त इतरही जे टॉपिक आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतील, पण हे टॉपिक्स असे आहेत की याच्यावर हमखास प्रश्न येतातच. मग कमी कालावधीमध्ये एवढे जर टॉपिक तुम्ही केले तर याच्यावर कसाही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळं मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही सामान्य ज्ञानाची तयारी करू शकता. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.